तीन क्रमवार समसंख्यांची बेरीज 114 आहे. तर सर्वात लहान संख्या कोणती? तर आता पहिली समसंख्या काय म्हणू? x आणि दुसरी क्रमवार समसंख्या x अधिक 2 आणि तिसरी x अधिक 4. का बरं आपण असं घेतलं? तर कारण दोन समसंख्यांमध्ये फरक कितीचा असतो? तर 2चा असतो. आता त्यांनी आणखी आपल्याला काय दिलेलं आहे? तर आपल्याला तीन संख्यांची काय दिलेली आहे? बेरीज. तर तीन संख्यांची बेरीज किती आहे रे? तर तीन संख्यांची बेरीज 114 आहे. तर आता आपल्याला पुढं काय करावं लागेल? तर या तीन संख्यांची बेरीज काढायची म्हणजे तिन्हींची बेरीज करावी लागेल. तर बेरीज करताना काय करायचं? x अधिक दुसरी संख्या काय आहे? x अधिक 2 आणि तिसरी संख्या x अधिक 4 बरोबर काय दिलेलं आहे? 114 दिलेलं आहे. तर आता पुढं बघा काय करायचं? तर आता इथं काय दिलेले? पहिले चल वेगळं आणि संख्या वेगळी करायची. म्हणून x किती वेळा आले? 3 वेळा आले. म्हणून काय लिहिलं? 3x आणि संख्या काय? 2 आणि 4 किती होतात? 6 बरोबर 114. तर आता 3x बरोबर आता हे 6 काय करायचे? या दुसऱ्या साईडला घेतलं की अधिकचं काय होतं? तर वजा होतं. म्हणून 114 वजा 6. तर 3x बरोबर 108 आलं. 114मधून 6 गेलं 108 आले. मग आता xची किंमत काढायची. x बरोबर 108 छेद 3 का केलं? तर 3x मध्ये काय आहे रे? गुणाकाराचा सिम्बॉल आहे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून. आता 3 भागा 3 त्रिक 9 1 राहिला आणि किती झाले? 18. 3 संग 18 म्हणजेच xची किंमत काय आली? 36. आता आपल्याला काय मिळालेलं आहे? तर आपल्याला xची किंमत मिळाली. काय मिळाली xची किंमत? तर xची किंमत मिळाली आहे 36. तर आता आपल्याला काय करायला? तीन संख्या काढायच्या आहेत. कशा काढायच्या? तर पहिली समसंख्या बरोबर x आपण काय मांडलो होतं? x म्हणजे आता xची किंमत काय आली आहे? तर xची किंमत आली आहे 36 म्हणजे पहिली संख्या 36. तर आता काय करायचं? दुसरी संख्या काढायची. आपण दुसरी क्रमवार समसंख्या काय मांडली होती आपण? दुसरी क्रमवार समसंख्या तर आपण दुसरी क्रमवार समसंख्या मांडली होती x अधिक 2. x अधिक काय मांडली होती? 2. मग पुढं काय करायचं? xची किंमत किती आहे? 36 अधिक 2. 36 आणि 2 किती होतात रे? 38. तर आता आपल्याला ही काय मिळाली? दुसरी संख्या मिळाली. दुसरी संख्या काय मिळाली? 38 मिळाली. तर आता आपल्याला त्याचप्रमाणे तिसरी सुद्धा संख्या काढावी लागेल. म्हणून तिसरी क्रमवार समसंख्या काय आहे? तर आपण बघा मांडली होती तिसरी क्रमवार समसंख्या x अधिक काय मांडली होती रे? x अधिक 4. मग काय करावं लागले आपल्याला? इथं x अधिक 4 म्हणजेच xची किंमत 36 अधिक त्यात काय करायचे? 4 मिळवायचे. 36 आणि 4 किती झाले? 40 म्हणजे तिसरी संख्या सुद्धा आपल्याला काय मिळाली? 40. तर त्यांनी काय विचारलं होतं आपल्याला? तर तीन क्रमवार समसंख्यातील सर्वात लहान संख्या विचारली होती. म्हणजे आता ह्या तिन्ही संख्यामध्ये काय आलं? पहिली संख्या आहे 36, दुसरी आहे 38 आणि तिसरी आहे 40. तर सर्वात लहान समसंख्या तुमची काय आहे? तर 36. म्हणून आपलं उत्तर सुद्धा काय येतं? 36.